हाय गाईज, वेलकम टू अवर चॅनल. गुड मॉर्निंग. तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 7 आणि थोडंसं ऊन पण पडलेलं आहे आणि रुद्रांश अजून झोपलेलाच आहे. तर आज मी म्हटलं सकाळीच ब्लॉग्स चालू करावं, कारण की सकाळी सकाळी होतच नाही. तर म्हटलं थोडंसं टायमिंग आहे तर सकाळी चालू करूयात. तर चला 5 मिनिटं खाली मॉर्निंग वॉक फिरून येऊया. तर मी आत्ता ते रोज म्हणते की मला सकाळी सकाळी अर्धा तास तरी इथं फिरायचं आहे आणि जेव्हा जास्त लवकर उठेल तेव्हा तर फिरणारच आहे. पण थंडी पण खूप पडते आणि बघते जसं जसा प्रयत्न होईल तसं तसा, कारण की बाहेर तर जाता येणार नाही रुद्रांश लहान असल्यामुळे, कारण की तो लगेच उठतो आणि तो आत्ता झोपलेला आहे. तर तोपर्यंत म्हटलं थोडासा 10-15 मिनटं तरी फिरून घेऊया. सकाळी सकाळी फिरलं तर खूप छान वाटतं आणि फ्रेश पण खूप फ्रेश वाटतं. सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक केला तर 5 मिनटं करा किंवा 10 मिनटं करा, पण खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. तर तसं तर लवकर उठायला पाहिजे, 6लाच म्हणजे मॉर्निंग वॉक करायला खाली यायला पाहिजे. पण काय होतं, लवकर उठलं तरी पण परत तो उठतो, त्याच्यामुळं परत त्याला घेऊन झोपावं लागतं. तर आत्ता तो झोपलेला आहे, तर म्हटलं 10 मिनटं तरी फिरूया. आणि मेन म्हणजे मी माझं सकाळचं कोमट पाणी पण सकाळी पिऊन आले आत्ताच, 1 लिटर केलं पण. आणि मॉर्निंग वॉकचं अगोदरच घेतलं, कारण की ते मॉर्निंग वॉकच्या नंतर घ्यायला पाहिजे. पण मला वाटलं की तो जर उठला तर नाही करणं व्हायचं, तर तो नाही उठला. तर म्हटलं चला 10 मिनटं फिरून येऊयात. आणि तो उठला की मग परत माझा पूर्ण दिवस कामातच जातो, म्हणजे त्याला घेण्यातच जातो. तर म्हणजे ब्लॉग्स वगैरे तर नाहीच काढणं होत. आता तो थोडा थोडा मोठा व्हायला लागला, जसं जसं मोठा होईल तसं तसं त्याला कळतं. झाडी वगैरे असल्यामुळे सकाळी सकाळी ऑक्सिजन पण खूप छान भेटतो आणि खूप फ्रेश वाटतं. बघू शकता ग्रीनरी, किती ग्रीनरी आहे, मस्त. आणि तो पण उठला असता तर मी त्याला आत्ता आणलं असतं खाली मॉर्निंग वॉक फिरायला, कारण की आज जास्त काम वगैरे नाही, उपवास आहे आज, त्याच्यामुळे. इथं आमचं एक गुलाबाचं झाड आहे, पण त्याला जास्त म्हणजे ह्यावर्षी फुलंच नाहीत येत, कारण की हे कट केलेलं बघू शकता. तर तरी पण त्या दिवशी 1 फुलं आलं. आणि हे आहे रातराणीचं झाड, तर हे पण पूर्ण म्हणजे कट केलं, त्याच्यामुळे ह्याला जास्त फुलं वगैरे नाहीत. नाहीतर हे पूर्ण म्हणजे इथपर्यंत होते, पूर्ण भिंतीवर होतं. तेव्हा ह्याला एवढे छान फुलं येत होते, म्हणजे रोज एक गजरा केला केसात घालण्यासारखा तरी पण पुरेल एवढे फुलं येत होते. आणि गुलाबाला पण म्हणजे 10-15 तर डेली फुलं असायचे, तर खूप छान वाटत होतं. माहीत नाही बाबांनी का कट केलं. तर मला फक्त 10 मिनटं फिरायचं आहे, परत मला स्वयंपाक बनवायचा आहे, कारण की उपवास फक्त रुद्रांच्या पप्पाचाच आहे. आणि मेन म्हणजे मी खूप दिवस झालं मी जास्त तर मेकअपचे आणि हेअरस्टाईलचे व्हिडिओज क्रिएट करत होते, ब्लॉगिंग वगैरे नाही करत आहे. पण मला ते माझे सध्या बंद आहेत, कारण की मी नाही करू शकत आहे, कारण की एक तर थंडी सुटली आणि पावसाळा होता, तेव्हा तर पावसामुळं जास्त आवाज पण येत नव्हता. आणि मेन म्हणजे आता काय झालं की थंडी चालू आहे, तर मला मी रोज म्हणते की मी एक तरी मेकअपचा व्हिडिओ क्रिएट करेल किंवा एक तरी हेअरस्टाईलचा वगैरे क्रिएट करेल. तुम्हाला जर हेअरस्टाईल किंवा मेकअप शिकायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जर कमेंट वगैरे आल्या तर मी तरी पण प्रयत्न करेल की मेकअपचे ट्युटोरियल किंवा बेसिक मेकअप, ब्रायडल मेकअप कसे करायचे तर मी ते पण लवकरच, कारण की रुद्रांश आता थोडासा मध्ये मध्ये करतो, काही करू देत नाही, तर मी ते पण लवकरच म्हणजे चालू करणार आहे. कारण की मला मेकअपचे क्लासेस वगैरे घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे प्रॅक्टिस पण झाली पाहिजे. तशी माझी प्रॅक्टिस भरपूर झालेली आहे, पण त्याला पण कंटिन्युटी ठेवावी लागते, तर छान येत आहे. तर चला आता 10 मिनटं झाले, तर आता जाऊयात. ब्रश वगैरे करायचं राहिलं आहे अजून माझं, फक्त मॉर्निंग ड्रिंक घेतलेली. आणि बाहेर फिरायला तर खूप छान वाटतं, पण बाहेर तर नाही जाणं होते, कारण की मी जर बाहेर गेले तर तो उठला की खूप रडतो. त्याला उठले का मम्मी लागतेच. तर आज फक्त 10 मिनटं फिरले,
तर बघू आता मी रोज म्हणजे अर्धा तास किंवा 1 तास तरी फिरण्याचा प्रयत्न करेन. मी जर 6 वाजता उठले तर 7 वाजेपर्यंत भरपूर फिरणं होतं. 5 वाजता जर उठायचं म्हटलं तर तेव्हा अंधारच राहतो, अंधारात नाही फिरू शकत. तर आता बघते उद्यापासून अजून लवकर उठायचा प्रयत्न करणार आहे, कारण की काही सवयी मोडल्या ना, त्या सवय लागायला खूप वेळ लागतो. तर माझ्या पण त्या सवयी मोडल्यात उठायच्या लवकर, थोड्याशा उठायच्या. किंवा मेन म्हणजे मी एक्सरसाइज पण बंद केली. मी दरवेळेस म्हणते की मी आता नाही बंद करणार आहे, पण माहीत नाही. एक दिवस बंद केली, दुसऱ्या दिवशी पण बंद होती आणि मग ती सवय मोडली की मोडूनच जाते. तर ते पण माझं मोडलेली आहे सवय एक्सरसाइजची. मला खूप चांगली एक्सरसाइजची सवय लागली होती, खूप छान वाटायचं तेव्हा, खूप फ्रेश वाटायचं. पण आता ती पण बंद झाली माझी. ती पण मला परत चालू करायची आहे आणि थंडीत तर करायलाच पाहिजे. तर बघूया. बघू शकता इकडे पण खूप सारी ग्रीनरी आहे, खूप झाडी वगैरे आहे. तसं इथं खूप छान वाटतं, सकाळी तर खूपच छान वाटतं. तर चला, आजचा थोडासा छोटासा ब्लॉग्स आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग्स आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि तुमच्या फ्रेंड्सवर पण नक्की शेअर करा.